च्या वाटेला पहिली बॅटिंग आली आहे. टॉस जिंकला होता उसरली टीमनं आणि टॉस जिंकून प्रथम घेतलाय तो गोलंदाजीचा निर्णय. ही स्पर्धा आपण पाहतोय श्री गणेश युवक मित्रमंडळ मोहो यांच्या वतीनं ऑर्गनाइज उपसरपंच चषक 2025 हे भव्य दिव्य आयोजन. स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण पाहतोय प्रवीण शेठ म्हात्रे समाजसेवक. त्यानंतर त्यांच्या नावाची ही शृंखला आहे. त्या सौभाग्यवती अक्षता प्रवीण म्हात्रे उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत वांगणीतर्फे वाजे. श्री गणेश क्रिकेट संघ मोहो या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण पाहतोय. फार चांगली टुर्नामेंट आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय की जी क्रिक लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. घरबसल्या प्रेक्षकांसाठी घरून देखील मॅच पाहण्याची संधी उपलब्ध आहे. आमचे साथी स्कोरर आमच्या सोबत जोडले गेलेत राकेश पाटील. आपण या अगोदर लवेशजी दिघे यांचा आवाज ऐकला. फार चांगली टुर्नामेंट स्पर्धा कव्हर जी क्रिक लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून केली जाते. आजच्या दिवसामध्ये 2 पंच आपण पाहिलेत. शिवदास वाघमारे सर असतील देवतचे, त्यानंतर संजय म्हात्रे सर असतील कामोट्याचे. 2 पंचांनी इशारा दिलाय सामन्याला होईल सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती पहिला गोलंदाज उसरली खुर्द टीम कडून नागेश खंडागले. लेट्स प्ले फर्स्ट बॉल. नागेशचा पहिला चेंडू फुल टॉस बॉल पाहायला मिळाला. ऑन साइडला खेळून काढलाय. सिंगल साठी डबलचा प्रयत्न. डबल धाव देखील कंप्लीट केली आहे. 2 धावा या चेंडूवरती मिळतील. बारक्या शेळके आणि त्याचबरोबर विशाल शेळके ही सलामीची जोडी आपण पाली टीमची मैदानात पाहतोय. 3 ओव्हरची असेल मॅच. पहिले षटक असतील ते मॅन्डेटरी पॉवर प्ले. गोलंदाज नागेश खंडागलेला आपण पाहतोय. यॉर्क बॉल पाहायला मिळालाय. अपील झाली आहे. नकार दिलाय पंचांनी. कदाचित लाईन पाहिली, पिचिंग थोडंसं आपण पाहिलं तर आउटसाइड ऑफ स्टंप बॉल. पंचांनी नकार दिलाय. निर्धाव चेंडूची सांगता. डॉट बॉल आलाय. दुसऱ्या चेंडूवरती धाव मिळत नाहीये. 3 धावसंख्येवरती स्थिरावलाय तो पाली संघ. ऑन स्ट्राईक एंड वरती विशालला आपण पाहतोय. यावेळेला घुटना टेक तमाशा देख. काय फटका मारलाय. स्क्वेअर लेगला टार्गेट. बॉल जाईल सीमा पार. विशालच्या बॅटमधून येईल हा षटकार. षटकार आलाय. चांगला फटका. 6 धावा मिळतील. सुरुवात चांगली झाली आहे. षटकारानिशी आपण पाहतोय 8 धावसंख्येवरती पोहोचलाय. यॉर्कर पद्धतीचा बॉल पाहायला मिळाला. खोलात टाकलाय. सिंगल फक्त रन या चेंडूवरती मिळेल. सिंगलच्या बरोबरीनं धावसंख्या पोहोचेल ती 9 वरती. नऊ धावा धावफलकावरती लागल्यात. 4 चेंडू आतापर्यंत आपण पाहिलं तर विशाल शेळकेने खेळलेत. 4 चेंडूवरती 9 धावा बनवल्यात. स्ट्राईक रोटेट झाली आहे. आता स्ट्राईक एंड वरती बारक्याला आपण पाहतोय. विस्फोटक फलंदाज, आक्रमक फलंदाज म्हणून या खेळाडूची ओळख आहे. अगदी पनवेल परिसर म्हटला, पालीगाव म्हटला तर मग पालीगाव हा बारक्या शेळक्याच्या नावाने ओळखला जातो. स्ट्राईक एंड वरती आहे. पहिलाच बॉल. खूप चांगली गोलंदाजी. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. नागेश खंडागले देखील हुशार गोलंदाज आहे. त्याने देखील ओळखला. अगदी फलंदाजाला फॉलो केला. ऑफ स्टंप वरती बॉल ठेवला आणि मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. 5 बॉल झालेत. 9 धावा धावफलकावरती. या षटकातील हा शेवटचा बॉल. या वेळेला बारक्या शेळकेसाठी जे जाळं विणलं होतं त्या जाळ्यात जवळपास बारक्या अडकला होता. फिल्डर कडून थोडी चुकी झाली आहे. या चुकीला आता माफी नाहीये. बारक्या शेळकेसारख्या खेळाडूचा झेल तुम्ही ड्रॉप करताय. ही चुकी तुम्हाला निश्चितपणे येणाऱ्या पुढच्या षटकामध्ये महागात पडेल. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा लागल्यात त्या विदाऊट लॉस 11 धावा.
तो होईल. दुसऱ्या ओव्हरसाठी गोलंदाज रोहित जाधव हा गोलंदाज आपण पाहतोय. पहिल्या ओव्हरमध्ये मी तर म्हणेन विशाल आणि बारक्याला खामोश ठेवलंय गोलंदाज नागेशनं. परंतु या ओव्हरमध्ये काय घडेल. दुसरं षटक आपण पाहतोय सुरू होत आहे. रोहित जाधव गोलंदाज आलाय. 11 धावा फलकावरती लागल्यात. विकेट गेली नाहीये. सलामीची जोडी मैदानात ही एक जमेची बाजू आहे ती फलंदाजी करणाऱ्या टीमसाठी. फुल टॉस बॉल बॅट मधून आवाज असा आलाय टक. बॉल मात्र गेलाय लांब लचक सीमा पार. येईल हा षटकार. जबरदस्त फटका. अशा पद्धतीचे बॉल जर भेटत राहिले तर मग तुम्हाला आक्रमणच पाहायला मिळेल. काय फटका मारलाय. फुल टॉस बॉल मिळाला आणि लगेच त्याच्यावरती चढवला हल्ला आलाय तो षटकार. षटकाराच्या साह्याने धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचेल ती 17 या आकड्यावरती. पहिल्याच बॉलवरती हा प्रेशर दबाव जाणवेल गोलंदाज रोहित वरती. कारण फुल टॉस बॉल आपण पाहिला. खराब बॉल होता. खराब बॉलला पूर्णपणे पनिशमेंट दिली आहे ती फलंदाज विशाल शेळकेनं षटकार लगावलाय. दुसरा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटनं. बॅटची कट लागली होती. मागच्या बाजूने आपण पाहतोय या स्लिपच्या दिशेने चेंडू जात असताना मिळते एक सिंगल. सिंगलच्या साह्यानं धाव फलकावरती चेंज. 18 धावा होतील धाव फलकावरती. स्ट्राईक देखील चेंज झाली आहे. बारक्या शेळकेला आपण आता स्ट्राईक एंड वरती पाहतोय. उजव्या आणि डावकुऱ्या हाताची जोडी मैदानात खेळ करते. वारंवार फिल्डिंग चेंज करावी लागते. डावकुऱ्या हाताचं कॉम्बिनेशन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. डीप स्क्वेअरला एक डीप मिड विकेट, एक लॉंग ऑन, एक लॉंग कव्हर अशी फिल्डिंगची रचना बारक्या शिल्केसाठी तयार केली आहे. गोलंदाज तयार. या वेळेला शफल झाले. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. आजच्या दिवसामध्ये व्ही आकारात जास्त षटकार परंतु अगदी स्क्वेअर लेगला ऑन साइडला फटके येत नाहीयेत आणि त्याच पद्धतीचा फटका मारण्याचा प्रयत्न झाला. फटका मात्र फसलाय आणि मोठा झटका मिळालाय तो पाली टीमला. फलंदाज बारक्या या बॉलवरती होईल बाद. मोठा झटका मिळालाय. बारक्या बाद झालाय. या वेळेला पडून झडून खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगला टार्गेट केला जातोय. बॉल थांबणार नाहीये. वेगाने जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येईल हा चौकार. चौकार आलाय. चौकाराच्या बरोबरीने धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचली आहे ती 22 या आकड्यावरती. 22. या वेळेला ऑफ स्टंप वरती खेळण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी. निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. डॉट बॉलची सांगता. या षटकातील आता हा शेवटचा बॉल बाकी आहे. शेवटचा चेंडू मात्र बाकी आहे. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये रोहित जाधवची देखील राहिली आहे. पहिल्या बॉलवरती षटकार येऊन त्यानंतर चांगली गोलंदाजी झाली आहे. शेवटचा चेंडू 22 धावसंख्या धाव फलकावरती. फिरून खेळण्याचा प्रयत्न. शरीराचा वेध घेणारा चेंडू आपण पाहतोय. सिंगल रन. सिंगलच्या शहाय्यानं स्ट्राईक
स्वतःकडे राहील. षटक संपेल, 2 ओव्हर संपल्यात. 23 धावसंख्या धावफलकावरती आणि एक विकेट गेली आहे ती जय बापदेव पाली टीमची. आणि आज मॅच संपल्यानंतर श्री गणेश युवक मित्र मंडळ यांच्यासाठी एक खुशखबर आम्ही अनाऊन्स करतोय. मॅच संपल्यानंतर समाप्त झाल्यानंतर पार्टी आहे. खंडोबा धाब्यावरती सगळ्यांनी जमायचं आहे आणि तिथं जोरदार पार्टी होईल. पहिलाच बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूची सांगता, चांगली गोलंदाजी झाली आहे ती गोलंदाजकडून. बालकृष्ण पाटील गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. 22 धावा धावफलकावरती लागल्यात. 23 माफ करा, 23 लॉस ऑफ 1 विकेट. फर्स्ट विकेट गोज टू बारके शेळके. या ठिकाणी चांगला फटका, एक्स्ट्रा कव्हरला भेदून फिल्डिंग चांगली झाली. या भूषण भोईर आहेत त्या ठिकाणी. कमालीची फिल्डिंग, एफर्ट 100% पाहायला मिळाल. या चेंडूवरती धावा मिळतील त्या 3 धावा धावून कंप्लीट. गुड रन इन बिटवीन द विकेट. एक धाव आपल्या टीमसाठी भूषणनं वाचवली आहे. दुशांत तो फिल्डर होता. 3 धावा या चेंडूवरती मिळतील. 3च्या बरोबरीनं 26 धावा लागतील धावफलकावरती. डावकुऱ्या आताचा फलंदाज स्ट्राईक एंड वरती. अगदी हा मैदान म्हटला तर मग डावकुऱ्या फलंदाजांना पोषक असा मैदान आहे. डावकुऱ्या आताच्या फलंदाजांसाठी ऑनसाइडला फटके येतात. आज डावकुऱ्या आताच्या फलंदाजी षटकार त्या बाजूने लगावलेत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. 1 रन कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होईल का? नकार दिलाय. सिंगल रन फक्त आपल्याला पाहायला मिळेल. सिंगलच्या बरोबरीने टीमची टोटल जाऊन पोहोचेल ती 27 वरती. पाहिलं तर 3 बॉलचा खेळ मात्र बाकी आहे. शेवटचं षटक, स्लॉग ओव्हरचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. या षटकामध्ये आता जेवढ्या धावा येतील तेवढ्या धावा घेण्याची गरज आहे पाली टीमला. परंतु गोलंदाजीचं देखील कौतुक करू आपण. चांगली गोलंदाजी चालू आहे बालकृष्ण पाटीलच्या माध्यमातून. ऑन साइडला 3 फिल्डर ठेवलेत. एक फिल्डर अगदी सरळ, एक फिल्डर एक्स्ट्रा कव्हरला. आखूट टप्पा, ज्या दिशेने फटके येत नव्हते यावेळेस मात्र जरूर आला षटकार. बिग हिट, 6. गुडीजे 33 धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. अजून देखील उर्वरित या षटकातील आणि या सत्रातील 2 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. बॅट चिकट, लिडिंग एज, विकेट टेकन, फलंदाज बाद. 5व्या बॉलवरती आणखीन एक धक्का. शेवटचा चेंडू बाकी आहे. स्कोर कार्ड वरती धावा आपण पाहतो त्या 33. 3.5 बॉल संपलेत. शेवटचा बॉल या सत्रातील आता शिल्लक आहे. स्ट्राईक एंड वरती फलंदाज पाहतोय आपण तो प्रतीक शेळके या खेळाडूला. पहिलाच बॉल ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला सिंगल साठी. दुसरीसाठी परतावलेत. दुसरी धाव महागात ठरती. फलंदाज झालाय बाद. रनआउटच्या स्वरूपात शेवटच्या बॉलवरती धक्का मिळतोय पाली टीमला. 3 षटकांचा खेळ संपलाय. जय बापदेव पाली टीमनं 3 ओव्हरमध्ये धावा बनवल्या त्या 34 आणि उर्वरित आता 18 चेंडू आणि गावदी उसरली टीमला विजयासाठी गरज आहे ती 35 धावसंख्येची.
वेलकम बॅक. आपण पाहत आहोत श्री गणेश युवक मित्र मंडळ मोहो यांच्या संयुक्त विद्यमानाने उपसरपंच चषक 2025चा खरं तर हा थर्र आपल्याला पाहायला मिळाला. स्पर्धा खरं तर अंतिम टप्प्यात येऊन पोहोचले. एक दिवसीय शृंखला आपण इथे पाहतो. 8 संघांचा पोल आपण पाहिला आणि इथून मात्र सेमीफायनलची दुसरी लढत पाहायला मिळते. मिहिका 11 जे बापदेव पाली आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करतोय उसरली खुर्द. या दोन टीम दरम्यान बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळते. टोटल 3 षटकाच्या खरं तर समाप्तीनंतर टोटल धावा झाल्या त्या म्हणजे 34 आणि 35 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय ते गावदेवी उसारली खुर्द संघासमोर. संध्याकाळी पहा खंडोबा ढाब्यावरती खरं तर सर्व आपण पाहू शकाल श्री गणेश युवक मित्रमंडळातील सर्व कार्यकर्ते असतील, खेळाडू असतील, खंडोबा ढाब्यावरती संध्याकाळी यायचंय. अरविंदजी मस्कर यांनी खरं तर पूर्णपणे जबाबदारी घेतलेली आहे, पॅक केलेला आहे. सर्वांनी यायचं आहे. पहा अरविंदजी मस्कर साहेबांच्या खरं तर मार्गदर्शनाखालील खंडोबा ढाब्या येथे खरं तर यायचंय, सर्वांनी भेटायचंय. श्री गणेश युवक मित्रमंडळ मोहो सर्व खेळाडूंना आम्ही विनंती करू की संध्याकाळी ठीक 7:30-8च्या दरम्यान यावं. 2018 साली खरं तर अरविंद सरांनी पूर्ण पॅक केली होती टीम, ती म्हणजे श्री गणेश युवक मित्रमंडळ मोहो. त्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करणार आहोत. गावदेवी पाली आपण सज्जरा फायनल मध्ये दाखल झालेला पहिला संघ मिळाला. इथून जर सर फायनल मध्ये जे बापदेव पाली संघ जर गेला तर पाली पाली हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर मिहिका 11 जे बापदेव पाली संघाला चिंचपाडा येथे देखील जायचं आहे. 2 सामने तिथे देखील जिंकलाय टीम मिहिका 11 जे बापदेव पाली. त्यामुळे हा सामना निर्णायक असेल खरं तर पाली टीमसाठी. 35 धावांचं लक्ष इथून आपण पाहतो. 18 चेंडूचा खेळ बाकी आणि 35 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये. वैयक्तिक पहिलं सांघिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन कल्पेश शेलके पहिला खरं तर चेंडू हाताळण्यासाठी सज्ज राहील. पॉवर प्लेचं पहिलं षटक. 3 षटकाचा सामना, सेमीफायनल 2 ची लढत. एक साईडला गावदेवी उसारली खुर्द त्यांच्या अगेन्स्ट मिहिका 11 चे बापदेव पाली संघ आपण पाहतो. 34 धावा केल्या 18 चेंडूमध्ये, 35चं लक्ष ठेवलं गेलंय. चला स्पीडअप करा. ग्रीन सिग्नल येते पंचांचा. लेट्स प्ले. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये हेमंत आणि हरेश मुंडे. पहिला चेंडू लाईक स्टिकला खादा चेंडू सोडून जात असताना पंचांचा इशारा येतोय. हा चेंडू वाईड असेल. खरं तर पंचांच्या भूमिकेमध्ये आजच्या दिवसामध्ये शिवदास वाघमारे, देवत सर असतील आणि संजय मात्रे सर कामोटा. खरं तर आजच्या दिवसामध्ये चांगली पंचांची भूमिका त्यांच्या माध्यमातून बजावली गेली. त्यांचं देखील सरचे स्वागत. कॉम्बॉक्समध्ये शुभम मात्रे खरं तर रसायनीचे आहेत, मराठी उत्कृष्ट समालोचक, स्वागत. आणि इथे आपण पाहिलं तर मोठा फटका सजवलो गावदेवी उसरली खुर्द संघाला. बॅट्समन हेमंत भगत आउट. आपण डीजे आपण पाहू शकाल. डीजे मोरिया चे खरं तर प्रोप्रायटर किरण पाटील यांच्या माध्यमातून देखील आजच्या दिवसामध्ये खरं तर चांगले गीत, सुमधुर गीत ऐकायला मिळेल. प्रेक्षकांना तल्लीन करण्याचं काम तसेच माहोल बदलण्याचं काम खरं तर डीजे मास्टर करत असतात आणि चांगलं खरं तर आजच्या दिवसामध्ये गीत ऐकायला मिळाली. राऊंड द विकेट. इथे पास सोडून दिलाय चेंडू. चेंडू घेतोय सरळ यष्ट्यांचा वेध. क्लीन बोल्ड. लगातारचा पाठोपाठचा दुसरा दे धक्का टीम उसरली खुर्द संघाला.
च्या माध्यमातून आपण ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली ते सर्व लाडक्या प्रेक्षकांचा आज चांगला प्रतिसाद दिला. खरं तर सर्व जे यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह खरं तर ही स्पर्धा पाहत आहेत, एन्जॉय करत आहेत, त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं देखील सरचे स्वागत. आणि जी लाईव्हचं देखील आपण चांगला ऑपरेटिंग आपल्याला पाहायला मिळालं, क्लॅरिटी क्वालिटी देखील आजच्या दिवसामध्ये चांगली पाहायला मिळाली, त्यांचं सरचे स्वागत आपण करणार आहोत. आमचे साथी स्कोरर अचूक माहिती सकाळच्या क्षेत्रापासून आपल्याला देत आहेत, त्यांचं देखील आम्ही राकेश यांचा मी सरचे स्वागत करतो. तसेच आम्हाला समालोचन करण्याची संधी इथे प्राप्त करून दिली म्हणजे ते आमचे साथी समालोचक को कॉमेंटेटर दीपक भाई फडके यांचं देखील आम्ही शतशः आभार व्यक्त करू. बऱ्याच ठिकाणी खरं तर आम्हाला समालोचन करण्यासाठी त्यांच्या माध्यमातून संधी मिळते, त्यांचा आम्ही शतशः आभार व्यक्त करतो. आणि जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे मॅच चालू आहे सेमीफायनल 2चा सामना मिहिका 11 मिहिका स्पोर्ट्स जे बापदेव पाली विपक्ष त्यांच्या अगेन्स्ट फाईट करतोय गावदेवी उसारली संघ. चला कॅच आउट झालाय बॅट्समन इथून बाद. दारू पहा आपण पाहतो खरं तर ऑनस्क्रीन जेवढे बॅनर खरं तर ज्यांनी बनवले ते म्हणजे डिझायनर आणि तसेच चांगली कलाकृती ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे प्रवीण पाटील साहेबांचं मंचावरती शुभगमन होत आहे. त्यांचं आपण या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत करणार. टाळ्यांच्या गजऱ्यामध्ये खरं तर स्वागत करायचं आहे प्रवीण पाटील सरांचं. खरं तर चांगले बॅनर्स चांगले खरं तर डिझायनर आहेत, त्यांचं आपण टाळ्यांच्या गजऱ्यामध्ये स्वागत करणार आहोत. राऊंड द विकेट चपळून मारण्याचा प्रयत्न, बॅकअप चांगला, डिरेक्ट हिट, क्या बात आहे, लाजवाब. आणि इथून मात्र देखील खेळाडूला परतावं लागेल, तंबूच्या असलेला फलंदाज बाद. तीन विकेट्स पहिल्या षटकामध्ये गमावले ते म्हणजे गावदेवी उसरली खोड टीमने. आता मात्र पूर्णपणे संकटात सापडला आहे ते म्हणजे उसरली खोड टीम. राऊंड द विकेट इथे मात्र दिशा दाखवली लॉंग लेग रिझर मध्ये खरं तर खेळाडू आहे तिथे मात्र चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे, येतोय चौकार, 4 रन. चेंडू जाईल सरळ फाईन लेग रिझन मध्ये, इट्स आउट ऑफ द पार्क, स्टँड अँड डिलिव्हर षटकार.
जिंकण्यासाठी टीम उसरली खुर्द संघाला कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे तुम्हाला कंपल्सरी धावा इथून चेस करावे लागतील. गोलंदाज निर्णायक षटक घेऊन परेश शेलके. राऊंड द विकेट इथे पहा दिशा दाखवले बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये चेंडू टप्पा खाल्यानंतर वळण घेतोय. थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडू जाईल सरळ धन 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 करत सीमा पार. दॅट्स अ 4 रन. तर आपण पाहू शकाल बॅकवर्ड पॉइंट आणि थर्डमॅनच्या अगदी मधोमध खरं तर एक फिल्डर ठेवण्यात आलेला आहे. एक्स्ट्रा कव्हर स्वीपर कव्हर पूर्णपणे रिकामा. वायडिश लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेग रिजनमध्ये एक एक खेळाडू तैनात. असं फिल्डिंगची व्यूहरचना आपण पाहतो 38 सर्कलच्या बाहेर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज परेश शिलकेला पहिल्या चेंडूवर चौकार लगवला जातोय. आत्ता मात्र समीकरण चेंज पाहायला मिळेल. टोटल 19 धाब्यांची गरज, 11 चेंडू येणारे बाकी असतील. यावेळी फिंगर रोल केले, टॅप केलाय सरळ हाताने चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये खेळाडू आहे तिथे. एक धाव पूर्ण केली जाईल. एका धाबेच्या मदतीने धाव फलक पुढे. टोटल धावा धाव फलकावरती लागले त्या म्हणजे 17. आता येणारी 10 चेंडू 18 धाबेची गरज. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झालेला आहे. मागील षटकाचा विचार केला, चौकार षटकार ठोकला होता तो म्हणजे मुकेशने आणि तोच मुकेश आता ऑन स्ट्राईक खेळताना पाहायला मिळेल. अजून 18 धाबेची गरज, येणारी 10 चेंडू. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, झेलची संधी आणि इथून मात्र चुकी होते यष्टी रक्षकाच्या माध्यमातून. तिथे मात्र चुकीला माफी नाही. जीवन दान दिलं जाते मुकेशला. एक धाव पूर्ण केली जाईल एका धावेच्या मदतीनं. धाव फलक पुढे. टोटल 18 धावा. आत्ता मात्र अजूनही 17 धावेची गरज. 9 चेंडू 17ची गरज. मैदानाच्या आतमध्ये मातब्बर दोन्ही संघ मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झालाय. मॅच मध्ये रोमहर्षकता आपल्याला पाहायला मिळते. येणारे 9 चेंडू 17ची गरज. आने वाली 9 गेंदे 17 रनों की जरूरत. काय घडेल काय भिडेल येणारी वेळ जरूर स्पष्ट करेल. परेश शेलकेचा पुढचा चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडू वन बाउन्स अडवला जाईल. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळेल. बिल्डिंगचा दर्जा आपल्याला पाहायला मिळतोय. वायडिश लॉंग ऑनला खेळाडू होते आणि तिथून मात्र स्ट्रेट खरं चेंडू मारला होता. तो चेंडू मात्र पकडला. संघासाठी 2 धावा वाचवल्या जातील. 2 धावेच्या मदतीनं धाव फलक पुढे. टोटल 20 धावा धाव फलकावरती. येणारे 8 चेंडू 15ची गरज. सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जरूर जाताना आपल्याला पाहायला मिळेल. 8-15 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. फिंगर रोल केले होते. क्या बात आहे. दमदार चेंडू. त्याला चेंडू पीच झाल्यानंतर बाहेर काढण्याचा प्रयत्न इथं गोलंदाज परेश शेलके याचा सफल राहिलाय. आता मात्र शेवट गोड करावं लागेल बॅटिंग करत असताना गावदेवी उसरले संघाला. कारण धाव संख्येची आपण गरज पाहतो. 15 धावा धाव फलकावर अजूनही पाहिजे आहे. टोटल ऑन स्कोर बोर्डती धावा लागले त्या म्हणजे 4 बाद 24 धावा धाव फलकावरती. 7 चेंडू 15ची गरज. निर्णायक चेंडू शेवटचा चेंडू षटकातला. टप्प्याचा चेंडू बॅटची एज. फ्लाइंग स्लिप मध्ये खेळाडू आहे तिथे. एक धाव पूर्ण केली जाईल एका धावेच्या मदतीनं. धाव फलक पुढे. टोटल 21. 2 षटकाच्या समाप्तीनंतर टोटल क्लिअर 35 धावांचा पाठलाग करत असताना खरं तर गावदेवी उसरली संघ जाऊन पोचलाय 21. आता येणारे चेंडू 6 आणि 14ची गरज. येणारे 6 चेंडू 14ची गरज मैदानाच्या आतमध्ये. मॅच मध्ये ट्विस्ट पाणी घेऊन जायचे पा मैदानाच्या आतमध्ये. ड्रिंक्स ब्रेक स्ट्रॅटेजिक टाइमआउट 1 मिनिटाचा असेल. लगेच पाणी घेऊन जा आपण मैदानाच्या आत. 6 बॉल 14ची गरज. इथून आधी मॅच बनू शकते. चला डीजे मास्टरला मी थोडी संधी दे.
थैंक यू से आने वाली 6 गेंदे 14 रनों की जरूरत. 6 बॉल 14 ची गरज मैदानाच्या आतमध्ये. स्पर्धेचे सर्व आपण पाहतो खरं तर सकाळपासून खरं तर शुभ मंचावर आहे ते म्हणजे आमचे समाजसेवक प्रवीण शेठ म्हात्रे साहेबांचं शुभागमन आपण पाहतो. इथे पहा पहिल्या चेंडूवर 2 धावा पूर्ण केले जात आहेत. प्रवीण दादा शेवटची मॅच आपण पाहतो सेमीफायनल 2 ची. इथे दमदार स्पर्धा आपल्याला आयोजन पाहायला मिळते. खरं तर दादांच्या खरं तर मार्गदर्शनाखालील श्री गणेश युवक मित्र मंडळ मोहो यांच्या संयुक्त विद्यमानाने उपसरपंच चषक 2025 चं सुंदर पर्व. स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण पाहतो प्रवीण शेठ साहू म्हात्रे खरं तर समाजसेवक आहेत. त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा खरं तर आपल्याला पाहायला मिळते. 5 चेंडू 12 ची गरज. ऑन साईडला चेंडू डीप मध्ये खेळाडू आहे तिथे. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न इथं केला जाईल का? यस, थांबवलं जाते. तिथून मात्र फेकी खरं पाहायला मिळेल. त्याचा फायदा बॅटिंग करत असताना टीम गावदेवी उसरली संघाला. 2 धावेच्या मदतीने धाव फलक पुढे जाईल. टोटल 10 धावा धाव फलकावर. टोटल 25 धावा येणारी 4 चेंडू 10 धावेची गरज. 4 चेंडू 10 ची गरज. इथून एखादा मोठा पटका टीम गावदेवी उसरली संघाला बरंच काही सांगून जाईल. इथून डाट चेंडू प्रेशर बनवेल ते म्हणजे बॅटिंग करत असताना उसरली संघासमोर. 4-10 मैदानाच्या आतमध्ये समीकरण. 4 चेंडू 10 ची गरज. गोलंदाज शेवटचं षटक घेऊन विशाल शिल्के टॅप केला या चेंडूवरती. शॉट एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये खेळाडू आहे तिथे. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न इथं केला जाणार नाही पा. येणारे 3 चेंडू 9 ची गरज. हा चेंडू निर्णायक असेल. 3 चेंडू 9 ची गरज. अजूनही खेळपट्टीवर खेळताना पाहायला मिळेल मुकेशच्या बॅट मधून एक चौकार एक षटकार जरूर आला होता. इथून मोठे फटके मारण्यासाठी सक्षम असलेला खेळाडू बऱ्याचशा आशा पल्लवीत असतील ते म्हणजे गावदेवी उसारली खोर टीमच्या मुकेशवरती. ओव्हर द विकेट. इथे पहा मोठा फटका लगवायचा होता. झेलची संधी निर्माण झाली होती. टोईनला चेंडू लागला. इथे मात्र जीवनदान दिलं जात आहे ते म्हणजे फलंदाज मुकेशला आपण इथे पाहतो. आता मॅच मात्र रोमहर्षक मोडवरती. हा चेंडू निर्णायक असेल. इथून मात्र एखादा चौकार षटकार मॅच मध्ये कमबॅक करेल टीम गावदेवी उसारली खोड. विशाल शेलकेटू इथून मात्र मुकेश असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये जीवनदान मिळाले. जीवनदानाचा कितपत फायदा उचलेल मुकेश हे मात्र येणारा हा चेंडू ठरवेल. येणारे 2 बॉल 9 धावेची गरज. 2 चेंडू 9 धावेची गरज असताना मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न. इथून मात्र 1 धाव मिळते. आता मात्र पूर्णपणे फायनलच्या दिशेने रवाना होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सकाळच्या सत्रामध्ये गावदेवी पाली आणि दुपारच्या सत्रामध्ये आपण विचार केला तर मिहिका स्पोर्ट्स जय बापदेव पाली फायनलच्या दिशेने रवाना होत असताना पाहायला मिळतोय. 1 बॉल 8 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. इथून मात्र एखादा नकारात्मक चेंडू वाचवेल टीम गावदेवी उसारली संघाला. इथून एखादा चांगला चेंडू मॅच मध्ये इन करेल, मॅच मध्ये फायनल मध्ये घेऊन जाईल तो टीम पाली संघाला. शेवटचा चेंडू ऑन साइडला भिरकावायचा होता. एज लागलाय. इथून मात्र फायनल मध्ये धडक मारले ती म्हणजे मिहिका स्पोर्ट्स शेपाबदेव पाली संघ. कॉंग्रॅच्युलेशन, हार्ड लक टीम उसारली खोट टीम आपण पाहतो. चांगला खेळ सादर केला आजच्या दिवसामध्ये. आपलं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. फायनलच्या दिशेने रवाना झालेला संघ आपण पाहतो जय बापदेव पाली. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. चांगला खेळ आपण केला. राहुल फाटे आपण यायचे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे देण्यात येईल. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच पहा आपण देणार आहोत.